नमस्कार. आज दुर्दैवी अशी घटना जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली आहे. पारगाव तर्फे आळे या गावामध्ये एका शेतमजूर कुटुंबाचा एक मुलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. सकाळी 11:30 वाजच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या मुलाचा मृतदेह आता या ठिकाणी या गावाच्या असलेल्या एका खाजगी इस्पितळामध्ये आणून ठेवण्यात आलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत. घटना कशी घडली, त्या मुलाचं नाव काय होतं, ही सगळी माहिती आपण घेणार आहे. तर काहीतरी चर्चा चालली आहे, पाहूया काय लोक म्हणतात ते. या गावचे काही कार्यकर्ते नागरिक आहेत. भाऊ, तुम्ही आम्हाला फोन केला, तुम्ही पुण्याला होता, रिटर्न आलात, काय सांगाल? घटनाच तशी घडलेली साहेब, घटनाच तशी घडलेली. खरोखर मी पुण्याला चाललो होतो. मला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस मी चाकणमधून या ठिकाणी रिटर्न आलेलो आहे. मी चाकणमधून रिटर्न आलोय आणि अधिकारी उत्तरवरून इथपर्यंत आले नाही. घटना घडल्यापासून त्यांना आणि मला एकाच वेळेस मला फोन आला, मी लगेच त्यांना फोन केले होते. मग इतकी बेकार कंडिशन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. आणि आता इथे येऊन सांगताय का आपण त्याच्या उपाययोजना, तुम्ही घटनाच घडून देऊ नका ना. घटनाच घडली नाही पाहिजे. त्या ज्या भागात पहिल्या 3 घटना घडलेल्या त्याच ठिकाणी घटना घडली. फक्त हद्द पिंपरखेड तिकडनं आणि इकडनं पारगाव हद्द आहे. बिबट्याला काय असं हे नाही ना, सीमा आखून दिलेलं नाही ना, किंवा तुमचं माझं शेत नाही ना, मी तुमच्या शेतात यायचं नाही किंवा मी माझ्या शेतात यायचं नाही असं नाही ना. तू कुठे बी उद्या पिंपरखेड मध्ये हल्ला केला, तू इथे येऊन सुद्धा हल्ला करू शकतो ना. मागल्या वेळेस त्यांनी जो नरभक्षक बिबट्या मारला त्यांचं जे म्हणणं आहे ना, तो पारगावच्या हद्दीत मारला, पण तो नरभक्षक बिबट्या नव्हता. नरभक्षक बिबट्या असत ही घटनाच घडली नसती. आता ती घटना घडली कशी कशी घडली? हे शेतमजूर कुटुंब आहे कापरे म्हणून, रोहा रायगडहून इथं आलेले आहे. शेतात काम करत असताना शेतात मला वाटतं ते कांदे काढणे चालू आहे. ते पोरग पाणी पिण्यासाठी बांधावर बसलो होतं आणि शेताचे मालक बोर आहेत. ते बघा आता त्यांच्या याला रक्त लागलेलं आहे. ऊसात ओढून नेलं. मुलाच्या आईनं पाहिलं, तिनं आरडाओरडा केला. ती पळाली तिच्या माग. ते जे कांद्याच्या प्लॉटचे मालक आहेत शेतकरी, ते स्वतः धावले म्हणून ते पोरग सापडलं. ते पोरग सापडलं सुद्धा नसतं. आता तुम्ही जर त्यांना पाहिलं, कुठे बोर बोलव रे प्रवीण, त्यांना स्वतः आतमध्ये गेले आणि त्यांनी धाडसाने ते ओढून आणले. त्यांनी सुद्धा जीवावर उदार होऊन ते आता इतकं केलेलं आहे. हे सगळं टाइमपास झालाय. 1 महिना होऊन गेलाय. शिंदे साहेब आले म्हणले एकही बळी जाणार नाही. गणेश नाईक आले म्हणले एकही बळी जाणार नाही. महिना पण झाला नाही. 1000 पिंजरे येतील म्हणले. कशात काय? आता त्या कांबळे साहेबांना विचारलं तर आहे ते पिंजरे लावले म्हणले. काही पिंजरा नाही. लोक हे आता निमगाववाले आहेत, माझ्या घराजवळ आहे, इथं प्रत्येक ठिकाणी आहे. लोकांनी फोन केला पिंजरे लावा का, ते येणार फोटो काढणार सांगणार पिंजराच नाहीये. काय परिस्थिती आहे, खूप भयानक. म्हणजे शब्दच नाही आता आम्ही बोलायचं काय असा प्रश्न, म्हणजे निशब्द आहे. या गोष्टीवरती बोलायचाच विषय राहिलेला नाही. हे लोक इथंच राहत होते का? नाही, महिना झाला होता. ते मजुरी करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि शेतमजूर आहेत ते बिचारे. कांदे काढण्यासाठी ऊसतोड नाही, हे ऊसतोडी नाहीत. त्यांचा शेतमजुरीचा व्यवसाय, बाकीचं काही जे काम पडेल हाताला शेतमजूर म्हणून करतात. खूप गरीब आहे तो, आदिवासी समाजातले आहेत ते बिचारे. पण आता मृतदेह आतमध्येच आहे. परिस्थिती अवघड आहे. एकतर शेतमजूर भेटत नाही आणि अशी लोक जर आणून जर शेतमजुरा जर असं होत असेल तर शेतकरी शेती पिकवायचीच नाही अशी गंमत आहे. अवघड आहे. किरण, हे अधिकाऱ्यांचं काही खरं दिसत नाही. आता तिथं जाऊया, तिथं जाऊया आपण. एक मिनिट, जास्त गर्दी नका येऊ. हे पहा, या ठिकाणी या बेडवर त्या दुर्दैवी मुलाचा मृतदेह आहे आणि त्याची आई तिथं रडत आहे. दाखव घे. नाही दाखवू नका, नको बघवणार नाही. ही बहीण आहे ना? एकुलता एक मुलगा होता. एक मुलगा नाही. वडील मग बसले होते असं. सकाळी 11:30 वाजता घडलं ना? तुम्हाला कसं कळलं? नाही, मला सरपंचांनी फोन केला होता, आपले पप्पू शेठ डोकरे त्यांनी. इथं आणलं कोणी मग? त्यांनी आणलं करा. शेजारच्या शेतकऱ्यांनी आणलं. कुणाच्या शेतात काम चालू होतं? बोर म्हणून आहे त्यांच्या शेतात. आजूबाजूला काय ऊस आहे का? थोडा बोर बी आहे. तुम्ही स्वतः आहेत? बाहेर बोर आहेत ते स्वतः आहेत, त्यांना घेऊन
त्यांच्या कपड्याला पुनरुत्त वगैरे येते आहेत बाहेर बघा. शेतकरी स्वतः आहे. पाहिले का तुम्ही परिस्थिती कशी? खूप बघूच वाटत नाही. मग असं जर होत असेल तर काय त्याचा उपयोग आता या माणसाला हे काय रक्त लागले का? हो. हे पाठीमागे रक्त लागले. यांनी 40 फूट आतमध्ये उसत जाऊन त्या बाळाला काय कसं घडलं? लागवड चालू होती ना? नाही कांदे काढणी चालू होती आणि ते बाळ बांधावर बसलं होतं. मागून बिबट्या आला आणि गळा पकडून घेऊन गेला. कांदे काढण्याला किती लोक होते? आम्ही 6 लोक होतो. चालू आणि जवळच घडलं काही? जवळ म्हणजे 20 फुटावर घडला. बांधावर बसले होते. आमची पात भिडत आली होती आणि थोडंच राहिलं होतं. पाणी प्यायला बाया उठल्या आणि तेवढ्यात त्याने अटॅक केला बिबट्याने. ते पाहिलं कोणी? बिबट्या आईने आला? पाहिलं त्या मुलाच्या. ती पाणी पित होती. मी तर काढतच होतो. मी काय पाणी प्यायला उठलो नाही आणि तिने समोर बघितलं. ती जशी ओरडली तसं मी उठलो आणि आम्ही दोघं पळत गेलो बिबट्याच्या मागे. आणि उसातून त्याला पळता नाही आलं कारण ऊस पडलेला होता. त्यामुळे बाळाला ओढता नाही आलं. मग त्यांनी सोडलं आणि तो निघून गेलो. मग बाळाला घेऊन आलो आम्ही. म्हणजे अटॅक इकडं झाला जागेवर बाळ नाही गेलं. बाळ होतं. हा पण रक्त बरंच गेलं कारण पूर्ण 10च्या 10 दात लागले होते त्याला दोन्ही बाजूनी. सिव्हिअर अटॅक होता. तुम्हीच उचलून बाहेर आणलं? नाही त्या आईने उचललं. मी गाडी चालू केली आणि मग त्यांना घेऊन आलो. इथे सांगितलं? मग त्यांना म्हटलं तुम्ही उचलून घ्या, मी गाडी चालवतो. मग पळत आलो आणि गाडीवर बसून इथे घेऊन आलो. आजूबाजूला किती ऊस आहे? आजूबाजूला आमचाच ऊस आहे. शेजारी पण ऊस आहे 2 ठिकाणी. शेजारी सुरूच आहे. आमचा खोडवा आहे. खोडवा असल्यामुळे पडलेल्या ऊसात नसतो वाघ अशी साधारणतः एक कल्पना होती. पण तसं काय नाहीये. वाघ कोणत्याही ऊसामध्ये असतो. पडलेला असू दे कोणताही असू दे. कारण आज ती धारणा चुकीची ठरली. कारण मला अपेक्षाच नव्हती की पडलेल्या ऊसामधून वाघ येईल. आणि किती मोठा वाघ होता? पाहिलं तुम्ही स्वतः? नाही मी ओढताना फक्त मला ओझरता दिसला. पण त्या आईने आज जाऊन उचलून आणलं मुलाला? आई आणि आम्ही दोघं गेलेलो. पण उचललं तिने बाळाला. कारण मला उचलणं म्हणजे ती बाळावरती होती. ती गेली. बाळ जिथे सोडलं तसं ती बाळावर पडली आणि तिच्या मागून मी गेलो. तिला म्हटलं तू बाळाला उचल, मी गाडी काढतो आणि पटकन ये. असं सांगून ती बाळाला घेऊन आली. आम्ही गाडीवरून इथे आलो. राहिलं कुठं ते लोक? तिथेच आहेत कांदे काढण्याला. हो. किती वाघ आहेत तुमच्या क्षेत्रात? बरेच असतील. ते काय प्रत्येकाला दिसतात. म्हणजे आज मला दिसला तर बाजूच्या वावरात दोघांना दिसतात. तर म्हणजे त्याचे मी काय विचारतोय ऐका ना. अख्ख्या पारगावमध्ये किती पिंजरे आहेत त्यांना विचारा. 2च पिंजरे आहेत. हे काय करतात? वाघ किती हे नाही महत्वाचं. अख्ख्या पारगाव पिंपरखेडला आमच्या शेजारी घटना घडल्या का नाही. मग वाघाला अशी काय हे रेष आखून नाही दिली तू पारगाव मध्ये यायचं नाही. अख्ख्या पारगाव मध्ये 2च पिंजरे आहेत. हे प्रशासन काय करतंय? वनमंत्री याला काय सांगून गेला? कागद दिला एवढा एवढा ओके असं चालतं का? तुम्ही शेळे मेंढे आहे ना फारिटा सोडण्यापेक्षा आम्ही आमची लेकरं सोडतो ना. मग तर तुम्हाला जाग येईल ना. तुम्ही शेळे मेंढ्या फारिस्टा सोडण्यापेक्षा आम्ही आमची लेकरं सोडतो. मग तर तुम्हाला जाग येईल. शेळ्या सोडण्यापेक्षा 1 कोटीचे पिंजरे लावा ना. 1 कोटीच्या लोकांना स्नायपर देऊन उभं करा ना. मारा ना त्यांना. लोकांचा जीव जाईपर्यंत तुम्ही कशाची वाट बघताय? वाघ महत्वाचा आहे का माणसं महत्वाची आहे? फॉरेस्ट साहेब म्हणतात आम्ही वरिष्ठांची चर्चा करू मग उत्तर देऊ. मग वरिष्ठ कोण आहे तुमच्या असे झाटलिंग येणार आहे? आमची लेकरं कसा कसं वाघ खातोय. तुम्ही वरिष्ठांची चर्चा करून मग आमच्या लेकरांची हे करणार का? तुम्हाला कधी निर्णय घेण्याची क्षमता येणार? तुम्ही कधी निर्णय घेणार? अजून 10-12 झाल्यानंतर निर्णय घेणार का तुम्ही? माझी लहान लहान लेकरं आज माझी एवढी म्हणजे मी एवढं बॉदरेशन मध्ये झाल्यापासून एवढं टेन्शन आहे मला की मी मुलांना बाहेर काढायचं की नाही. माझी लहान लेकरं घेऊन आलो तुम्ही काल वावरामध्ये दाखवायला. मी रडत होतो म्हणून चला म्हटलं चला दाखवतो तुला कांदे. घेऊन आलो होतो. पण आज मला असं थरथर काम होतोय की मुलांना सुद्धा घराच्या बाहेर आणू शकत नाही आम्ही. एवढी भयानक परिस्थिती झाली. शेजारच्या वावरात तो अजय होता. याच्या भावाच्या अंगावरून उडी मारली. तो वाकला म्हणून वाचला नाही तर त्याचा कार्यक्रम झाला असता. एवढी भयानक परिस्थिती आहे. आणि हे वरिष्ठांशीच बोलतायत. किती दिवस वरिष्ठांशी बोलणार आहे? किती घटनांची वाट बघणार आहे की अजून किती घटना झाल्या? यांच्या एखाद्या साहेबाला आणून तिथं वावरात ठेवायला पाहिजे बांधावर. मग त्याला कळेल की काय परिस्थिती आहे आणि काय होणार आहे. कशी शेती करायची आम्ही कांदे कसे काढायचे? माझ्या वावरातले कांदे काढायला कोणी कांदे लागवडी चालू आहेत. आता पिंपरखेड गावापासून पिंपरखेड किती लांब आहे? आताची घटना घडली. पहिली घटना तुम्ही होते तिथं. तिथून अर्धा किलोमीटर ही घटना घडली. एकही पिंजरा नाही तिथं.
घटना घडली 1 किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडलेली. ते तर म्हणतात तो नरभक्ष बिबट्या मारला. शिक्का मारलेला का नरभक्षकांनी? मारला का त्यावेळेस आलं बघितलं तो बिबट्या कुठं रोडच्या इकडे झाला. प्रत्येक वाघ आपल्या खाद्याच्या शोधात आहे आणि तुम्ही नरभक्षक हा शब्द लावून एका बिबट्याशी फक्त लक्ष केंद्रित करतो आपण, परंतु हे प्रत्येक बिबट्या आपला सावध शोधत असतो आणि मग ते लहान बाळ असेल, शेळे असेल, ते खाण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही जर नरभक्षक असं म्हणत राहिले, परत उद्या एक बिबट्या माराल आणि झाला नरभक्षक मारला, हा विषय होत नाही. सगळ्या बिबट्यांवर नियंत्रण कसं करायचं याचा विचार केला पाहिजे. आणि आता सहज बघा अधिकाऱ्यांनी सांगितलं का तुम्ही कंपाऊंड मध्ये थांबा किंवा कंपाऊंड करा. आमच्या शेताला कशी कंपाऊंड करायची, जनावरं सांभाळायची कशी, शेती करायची कशी साहेब, हा विचार आहे की नाही. प्रत्येक शेतकऱ्याला किमान शेतात जाणं गरजेचं आहे. ह्या विभागातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय, शेती पिकवायची नाही तर. आणि गणेश नाईक साहेब सहज निर्णय घेतात 1 कोटीच्या शेळ्या सोडू. हा निर्णय बालिशपणाचा आहे. नाईक साहेबांनी स्पष्टपणे याच्यामध्ये जरा थोडा तरी बुद्धीचा वापर करून तो निर्णय घ्यायला गरजेचा होता. कारण आपण आपल्या वयाचा, त्यांच्या वयाचा मान राखता त्यांनी जर त्यांना निर्णय शक्य नसतील तर ते पद सोडून एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे द्यावं आणि या शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यायचे. नाही तर चॉकलेट द्यायचं म्हणून गळ्यात पट्टे बांधा. लहान बाळाला चॉकलेट कशी देतो खुश करतो तसं शेतकऱ्याला करतात ते. आता 4 दिवस साहेब मीडिया मी दोष देत नाही, पण मीडिया फार छान प्रकारे आता याच्यावर मलमपट्टी लावून हे करणार. 4 दिवस सगळे शेतकरी पण रागात राहणार आणि 4 दिवसानंतर आज ते आतमध्ये जे कुटुंब रडते ना त्यांना आयुष्यभर तोच प्रसंग राहणार आहे. मग हा निर्णय घेताना हा पूर्ण शेतकऱ्यांशी संबंधित असावा, त्या कुटुंबाशी एकट्याशी नाही. विचार केला 68 पाहिजे. बिबटे त्या या पट्ट्यातून 68 बिबटे पकडलेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. हे पूर्ण चुकीचे कारण असेल. 68 बिबटे किती पकडलेत याचं आम्हाला काही घेणं देणंच नाही. 68 पकडलेत का 2000 पकडले याचं काही घेणं घेणं नाही. फक्त आमच्या गावामध्ये आज जुन्नर तालुक्यात 68 बिबटे जर पकडले असतील ते कुठे पकडले, कोणत्या गावामध्ये पकडले? आणि बिबट्या पकडणे हा त्याच्यावर पर्याय नाहीये. जर शेतकरी जगवायचा असेल, शेतकऱ्यांची मुलं जगवायची असतील तर सर्व या परिसरात जेवढे बिबटे एवढे शूट करणे, मारून टाकणे हाच त्याच्यावरती अगदी उपाय आहे. नुसते बिबटे पिंजरे लावायचे, पिंजरे लावत नाही वन विभाग. 4 किलोमीटरचा पारगावचा परिसर आहे, या परिसरामध्ये अवघे 2 पिंजरे आहेत. विचार वन विभागाला तुम्ही स्वतः. आता निर्माण पिंजरा लावला, त्या पिंजऱ्यात कोंबडी ठेवली आणि तारणी तो पिंजरा बांधला. वाघ आणि ऐका ना कॅमेऱ्यामध्ये पिंजरा उचलायला माणसं आपण द्यायची, त्याला खाद्य आपण द्यायचं. मग हे काय करणार आहेत? हे गव्हर्नमेंट पगार घेऊन घरी बसणार आहेत का? तेच करायचं का आम्ही? आणि बिबट्या इथून पकडला का दुसरीकडे नेऊन सोडतात. स्थानिक ग्रामस्थ सोबत आले का तुम्ही नका, आम्ही त्याचे व्यवस्थित विल्हेवाट लावतो. बिबटे पुसून यांना करायचं काय साध्य आहे? त्यांना शेळ्या द्या खायला, त्यांना नाश्ता द्या, नाही तर अजून काय द्या. आणि माणसांना तुम्ही पिंजऱ्यात बसवा म्हणा, त्यांना पोसा आणि माणसं मारून टाका. आणि एक मिनिट साहेब, नरभक्षक बिबट्या यांनी जाहीर केला, त्याच्या गळ्यात आयडेंटिटी होती का? आधार कार्ड होता, हा तोच होता म्हणून दिशाभूल केली. फक्त हा नरभक्षक दाखवला आणि पब्लिक शांत करून टाकलं. काहीच नाही. आम्ही स्वतः 3 वाजेपर्यंत तिथं रस्त्यावर होतो, मी तुम्हाला भेटलो होतो तिथं. मी स्वतः आता त्या बाळाला नेला, अँब्युलन्स घेऊन मी आलो. 2 तास झाले मला इथे येऊन. यांचा अधिकारी अजून येतोय. कशासाठी काय करायचंय? 2 तास झाले येऊन, मला 2 तास गाडी तिथे लावली. मी स्वतः अँब्युलन्स चालक आहे. यांचे अधिकारी अजून येतात. आलो आमच्या किरण भाऊनी फोन लावला त्यांना, आम्हाला घटना कळाली, मॅडम तुम्ही लवकर या. हा येतो आलो. ते भाऊ चाकणवरून इथपर्यंत पोहोचले तरी अजून यायना. हे आल्यावर काय बाळाला जिवंत नाही करणार, पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याशी बोलणार आहे. यांचे अधिकारी बोलायला गेले का साईडला फोन घेऊन जाते. तुम्ही लोकांपुढे सांगा ना काय बोलते अधिकारी, कळू द्या लोकांना अधिकाऱ्यांची काय भावना आहे. अधिकारी सांगणार पब्लिक शांत करा आणि मॅटर तुमच्या पद्धतीने हँडल करा, हेच सांगणार आहेत. याच्यावर काहीतरी दखल होऊ द्या, नाही तर काही याच्यात तथ्य नाही. आपण पिंजरा लावतो, त्याच्या शेजारी कोंबडी किंवा बकरा ठेवतो नाही पिंजऱ्यात. हे वाघ काय करतात, पिंजऱ्यातून बाहेर आलेले वाघ आहेत. 2 फूट कोंबडीचा पिंजरा साईडला सरला, पण बिबट्या त्या पिंजऱ्यात गेला नाही. दुसरी जाऊन परत तो ताराने पिंजरा बांधलाय. इथून पुढे कोणतीही घटना घडणार नाही असं वनमंत्री म्हणले, खासदार म्हणले, आमदार म्हणले. वनमंत्री तू आता वनमंत्री म्हणायचीच लाज वाटायला लागली त्या माणसाला. वैयक्तिक मी तर ह्या मताचा माणूस आहे. कसं वनमंत्री म्हणायचं? शेळ्या बकऱ्या सोडा म्हणतोय तो रानात, गडीत पट्टे घाला म्हणतोय. आम्ही शेती करायची नाही, कसं जगायचं? मग शेरड्या बकऱ्या मागाशी मी त्याच तुमच्या बाईट मध्ये म्हणून शेरड्या बकऱ्या सोडण्यापेक्षा आमची लेकरं सोडतो ना आम्ही. मग तर तुमचं बाबत साध्य राहील ना. चॉकलेट लावून चॉकलेट दिल्यासारखं बोलताय तुम्ही. तिथं 700 बिबटे देणार होते, वळसे पाटील म्हणाले होते. काय तुम्हाला वाटतं काय होतं वनतारामध्ये? वनतारामध्ये एवढे बिबटे नेणार आम्ही संख्या हे लोकप्रतिनिधी सांगतात, पण मुळात प्रत्यक्ष असं आहे
संदीप भाऊ याच्यामध्ये की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ती इथे येतात, आश्वासनं देतात, पण पुढील कारवाई कुठलीही होत नाही. 8 दिवस झाले लोक शांत करतात, लोक शांत होतात. पण याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे का शेतकऱ्यांची आता खरी शेतीची कामं चालू झालेली. कांदा लावगड असेल, गव्हाला पाणी देणं असेल, हरभऱ्याला पाणी देणं, पण ह्या रात्रीच्या काळामध्ये लोकांना शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं. आणि ऊस तोड चालू झाल्यामुळं त्या ऊसातून आता हे वाहक बाहेर करायचं पडले. काय पुढे तुमचं काय जनतेने काय केलं पाहिजे? नाही, जनतेने काय केलं नाही पाहिजे. आमची एकच मागणी असणार आहे की तुम्ही पिंजऱ्यावर लावून वाहक पकडण्यापेक्षा ते संपूर्ण या परिसरामध्ये असणारे वाघ मारून टाका. हीच मागणी आमची त्यांच्याकडे असणार आहे. अन्यथा मग तुम्ही शेतकऱ्यांना, जनतेला परवानगी द्या. जनता त्याचा योग्य प्रकारे निर्णय घेईल आणि वाघ कसे मारायचे जनता ठरवेल.